नमस्कार मित्रांनो, तुम्ही पुण्याहून गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय का? आणि तेही रेल्वेने? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत पुण्याहून गोव्याला जाणाऱ्या थेट गाड्या, त्यांचा वेळ आणि काही काही टिप्स. चला तर मग सुरू करूया. पहिली ट्रेन आहे गोवा एक्सप्रेस, गाडी नंबर 12780. ही आहे पहिली आणि सर्वांची लाडकी म्हणजे गोवा एक्सप्रेस. ही गाडी दररोज धावते पुण्याहून संध्याकाळी 5:10 आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:40 मडगावला पोहोचते. जर तुम्हाला सकाळी सकाळी गोव्यात पाय ठेवायचं असेल तर हा सर्वोत्तम पर्याय आहे. दुसरी ट्रेन आहे पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस. याचा गाडी नंबर आहे 22150. ही गाडी पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस आठवड्यातून 2 दिवस म्हणजे रविवार आणि बुधवारी धावते. हिची वेळ संध्याकाळी 6:45 आहे. ही सुद्धा सकाळी 5:40 गोव्याला पोहोचते. तिसरी ट्रेन आहे पूर्णा एक्सप्रेस. त्याचा गाडी नंबर आहे 11097. हा आहे तिसरा पर्याय पूर्णा एक्सप्रेस. ही गाडी फक्त शनिवारी रात्री 10:50 सुटते. दुसऱ्या दिवशी दुपारी 12:55 मडगावला पोहोचते. जसे की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर या टिप्स अशा खालील प्रकार आहेत. आता आपण असे 3 बीचेस पाहणार आहोत जे मडगाव स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. नंबर 1वर आहे कोलवा बीच. मडगाव स्टेशनपासून हे फक्त 6 ते 8 किलोमीटरवरती आहे. तुम्ही इथे रिक्षा किंवा टॅक्सीने 20 मिनिटामध्ये पोहोचू शकता. जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट आणि गर्दी आवडत असेल तर हा बीच तुमच्यासाठी बेस्ट आहे. नंबर 2वरती आहे बेनावलीम बीच. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर कोलवाच्या थोडं पुढे म्हणजे 7 किलोमीटरवर बेनावलीम बीच आहे. इथे अप्रतिम सी फूड मिळतं आणि हा बीच खूपच स्वच्छ आहे. फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी ही जागा उत्तम आहे. नंबर 3वरती येतो मॅच ओरडा बीच. स्टेशनपासून साधारण 10 किलोमीटर असलेला हा बीच त्याच्या मऊ वाळूसाठी आणि इथल्या खास बेकरी प्रोडक्टसाठी ओळखला जातो. इथलं वातावरण खूपच रिलॅक्सिंग असतं. तर ही होती पुण्याहून गोव्याला जाणाऱ्या गाड्यांची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच ट्रॅव्हल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी जर्नी.